अजिबातच भांडता न येणाऱ्या लोकांना देखील जीवनामध्ये जिंकण्यासाठी अशी काही उत्तरं असतात जी प्रत्येकाने माहिती करून घेतली पाहिजे। काही लोक असे असतात ज्यांना भांडताच येत नाही किंवा वादात त्यांना पडायचंच नसतं, कारण त्यांना वादाची भीती वाटते, त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता असते किंवा त्यांना शांतता टिकून ठेवायची असते। असे लोक सहसा शांत, समजूतदार आणि अंतर्मुखी असतात। तुम्हाला असं वाटतं का की काही लोक नेहमीच तुम्हाला खाली खेचायचा प्रयत्न करतात? कधी कमी असं कधी झालंय का की काहीही चूक नसताना लोक तुमच्या विरोधात उभे राहतात? जर हो तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। अनेक जणांना हा अनुभव नक्कीच येतो। आज मी तुम्हाला अशी काही रहस्य सांगणार आहे की ज्यात न अडकता, न भांडता किंवा कोणताही संघर्ष न करता आपण नक्कीच आपल्या जीवनाची लढाई जिंकू शकतो। ही तीच रहस्य आहे जे मोठे लीडर्स, बिझनेसमॅन, मोठे यशस्वी लोक त्यांच्या जीवनात वापरतात, त्याचा अवलंब करतात। खरं सांगायचं तर हा व्हिडिओ समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण की विरोधक प्रत्येकाच्या जीवनामध्ये ठरलेले असतात। प्रत्येक वेळी आपण लढत बसणार का? प्रत्येक मुद्दा एक नवीन दृष्टी देतो आपल्याला, प्रत्येक पाऊल आपल्याला एक शक्तिशाली बनवण्याची दृष्टी देतो आणि त्यासाठी हा व्हिडिओ ऐकणं खूप गरजेचं आहे। आपली विचारसरणी बदलण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की ऐका, तरच तुम्हाला जीवनामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीपासून लढण्याऐवजी शांत राहून त्या व्यक्तीशी आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वीपणे कशी लढाई जिंकू शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत। सर्वात प्रथम म्हणजे शांतता। तुमची शांतता ही सर्वात मोठी ताकद आहे, ती आधी स्वतः बनवा। लक्षात ठेवा, जो माणूस शांत आहे ना तो खरा वाघ आहे। जगाला शांत किंवा असं वाटतं की जोरात ओरडणारा जिंकतो, पण सत्य तर खरं हेच आहे की जो शांत राहतो, आतून शांत विचार करणारा हा धैर्यवान असतो। विचार करा की कोणी तुम्हाला चिडवायचा प्रयत्न केला आणि तुम्ही लगेच हसून तिथून निघून गेलात तर खरा विजय तुमचाच होतो, तुमचाच, कारण तुम्ही चिडला नाही, तुमची ऊर्जा वाया घालवली नाही। त्याने शांतता ठेवली तो ताकद वाचवली। शांत असणं म्हणजे घाबरट असणं असं नाही, शांत असणं म्हणजे योग्य वेळी आपली ताकद वापरणं। जग फक्त त्यांचाच आदर करते जे शांत असतात पण मजबूतही असतात। म्हणून पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा कोणी चिडवेल तेव्हा ओरडू नका, फक्त मनातल्या मनात हसा आणि विचार करा, हे खरंच माझ्यासाठी ऊर्जेसाठी योग्य आहे का? दुसरं म्हणजे तुमचं डोकं तलवारीपेक्षाही धारदार बनवा। लोक शक्तिशाली होण्यासाठी जिम मध्ये जातात, मसल्स बनवतात, पण खरी ताकद तर डोक्यात दडलेली आहे। लक्षात ठेवा, ज्यांचं डोकं धारदार त्याला कोणीही हरू शकत नाही। विचार करा, एखादा तुमच्याशी वाद घालायला आला आणि तुम्ही त्याला रागाने नाही तर समजुतीने उत्तर दिलं तर कोण जिंकणार बरं? तोच ज्याचं डोकं शांत आणि धारदार आहे, कारण राग विचार करण्याची ताकद हिरावून घेतो, पण शांतता डोक्याला आणखी धारदार बनवते। इतिहास साक्षी आहे, सर्वात मोठे योद्धे तलवारीपेक्षा जास्त डोक्याच्या जोरावर जिंकले आहेत। जर तुमच्याकडे योग्य रणनीती असेल तर तुम्हाला कोणीही हरू शकत नाही। स्वतःचं डोकं कसं धारदार बनवायचं, रोज काहीतरी नवीन शिका। पुस्तकांना तुमचा सर्वात मोठा मित्र बनवा, हुशार लोकांशी बोला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चुकांमधून शिका। लगेच प्रतिक्रिया कोणालाही देऊ नका, आधी विचार करा आणि मग उत्तर द्या, कारण खरा विजय हा तोच असतो जो फक्त आज नाही तर येणाऱ्या वर्षासाठीही उपयोगी पडेल। म्हणून स्वतःला विचारा, मी माझं डोकं इतकं धारदार बनवत आहे का की लोक माझ्या विरोधात कोणतीही चाल ही चालू शकणार नाही। तिसरं म्हणजे धैर्य आणि सर्वात मोठं शस्त्र आहे। लक्षात ठेवा, धैर्य ती शक्ती आहे जी वेळेलाही आपल्या बाजूने वळवते। तुम्ही कधी पाहिले का की सर्वात शक्तिशाली लोक लगेच प्रतिक्रिया का देत नाहीत? कारण त्यांना माहित आहे की धैर्य हीच तर खरी ताकद आहे। विचार करा, कोणी तुम्हाला रागात बोललं, तुम्ही लगेच उत्तर देण्याऐवजी फक्त हसलात तर कोण अस्वस्थ होईल बरं? तो ज्याने तुम्हाला चिडवायचा प्रयत्न केला होता तो, कारण हीच तर धैर्याची ताकद आहे। भांडण न करता समोरच्याला हरवणं, समोरच्याला विचारात पाडणं। इतिहास साक्षी आहे या गोष्टींसाठी, ज्याने धैर्य ठेवलं त्याने सर्वात मोठ्या अडचणींना हरवलं। समुद्र ही सतत वाहणाऱ्या नदीला रोखू शकत नाही, कारण हळूहळू धैर्य प्रत्येक अडथळा तोडून टाकतो। धैर्य कसं वाढवायचं? प्रत्येक प्रतिक्रियेआधी 5 सेकंद थांबा, कोणत्याही परिस्थितीला दुरून पहा आणि स्वतःला विचारा, हे 5 वर्षांनी पण तितकंच मोठं वाटेल का? धैर्यवान माणूस हळूहळू त्याच्या शत्रूला थकवून टाकतो आणि शेवटी त्याची व्यक्तीशीच होते जो थांबत नाही, धैर्याने पुढे जातो। शब्दांनी हल्ला करा, हातांनी नाही। तुमची सर्वात मोठी तलवार तुमची जीभ आहे। लक्षात ठेवा, लढाई ताकदीने नाही तर डोकं आणि शब्दांनी जिंकली जाते। तेव्हा कोणी तुमच्यावर ओरडत असेल आणि तुम्ही शांतपणे फक्त एक वाक्य म्हणालात ना, तुझा राग तुझी कमजोरी आहे, माझी नाही, तेव्हा विचार करा, कोणाचं पारडं हे जड होईल?
तुमचं की त्याचं. राग माणसाची सर्वात मोठी कमजोरी आहे आणि जर तुम्ही त्याला रागात चुकीचं बोलायला भाग पाडलं तर समजून चला की अर्धी लढाई तुम्ही तिथेच जिंकलात. शब्दाला शस्त्र कसं बनवायचं? शांत राहा, ऐका आणि मग विचार करून बोला. कमी शब्द बोला पण परिणामकारक बोला. आत्मविश्वासाने बोला, गडबड न करता. लक्षात ठेवा, बुद्धिमान लोक वाद घालत नाही. ते फक्त एका वाक्यात असं उत्तर देतात की समोरच्याला गप्प होतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवे, हात उचलू नका, डोकं चालवा आणि शब्दांनी हल्ला करा. पुढचं म्हणजे शांत डोकं, सर्वात मोठं कवच. ज्याने त्याच्या रागावर नियंत्रण मिळवलं त्याने पूर्ण जग जिंकलं. विचार करा, जेव्हा कोणी तुम्हाला चिडवायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला काय हवं असतं? फक्त तुमची प्रतिक्रिया. पण जर तुम्ही काहीच प्रतिक्रिया दिली नाही तर त्याचा पूर्ण प्लॅन हा तिथेच फेल होतो. रागात घेतलेला प्रत्येक निर्णय चुकीचाच असतो आणि शांत डोकं नेहमी विजयाचा मार्ग शोधतो. स्वतःला शांत कसं ठेवायचं? जेव्हा कोणी राग आणेल तेव्हा लगेच प्रतिक्रिया देऊ नका. 3 सेकंद थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला आठवण करून द्या, माझं डोकंच माझी सर्वात मोठी ताकद आहे. समोरच्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा, कारण अनेकदा लोक स्वतःच अस्वस्थ असतात आणि म्हणूनच तर ते इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्ही कोणत्याही परिस्थितीत शांत राहायला शिकता तेव्हा जगातील कोणतीच ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. लक्षात ठेवा, तोच खरा विजेता आहे जो सर्वात जास्त नियंत्रणात राहतो. तुमची ऊर्जा योग्य ठिकाणीच लावा. फालतूच्या भांडणात अजिबात व्यर्थ वाया घालू नका. विचार करा, जर वाघ प्रत्येक कुत्र्याच्या भुंकण्यावर थांबला असता तर तो जंगलाचा राजा बनू शकला असता का? नाही ना. जगात असे 1000 लोक भेटतील जे तुम्हाला चिडवण्याचा, डिवचण्याचा प्रयत्न करतील. काही तुमच्या यशाचा द्वेष करतील, काही तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण प्रश्न हा आहे की तुम्हाला प्रत्येक व्यक्तीशी लढायची गरज आहे का? नाही ना. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. प्रत्येक वाद, प्रत्येक भांडण महत्वाचं नसतं. खरी ताकद आहे तुमची ऊर्जा तिथे लावणं, जिथे तिचा सर्वात मोठा फायदा होईल. विचार करा, ही लढाई तुम्हाला तुमच्या स्वप्नांना जवळ घेऊन जात आहे का? जर नाही तर ती सोडून पुढे जा. लक्षात ठेवा, यशापेक्षा मोठं उत्तर दुसरं कोणतंही नाही. आज जे लोक तुम्हाला खाली पाडत आहेत तेच उद्या तुमची प्रशंसा करतील. बुद्धिमान तोच आहे जो त्याची ताकद आणि वेळ फक्त तिथेच लावतो जिथे खरा विजय मिळतो. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला चिडवेल तेव्हा स्वतःला विचारा, ही लढाई खरंच महत्वाची आहे का? जर उत्तर नाही असेल तर फक्त हसा आणि पुढे जा. तुमची शांतता सर्वात मोठं शस्त्र बनवा. लक्षात ठेवा, खोल पाणी आवाज करत नाही आणि जगातील सर्वात धोकादायक शस्त्र कोणतीही तलवार किंवा बंदूक नाही, तर शांतता आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीला उत्तर देत नाही, प्रत्येक वादात पडत नाही, तेव्हा समोरच्याला वाटायला लागतं की त्याच्या बोलण्याचा तुमच्यावर काहीच परिणाम नाही आणि तिथूनच तर खेळ बदलतो. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नाही. कधी कधी शांत राहणं सर्वात मोठं उत्तर असतं. विचार करा, लोक तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असतात आणि तुम्ही त्या फक्त हलकं हसलात तर ते हसू त्यांच्यासाठी सर्वात जड उत्तर बनेल. कमी बोला, पण जेव्हा बोला तेव्हा परिणामकारक बोला. लक्षात ठेवा, वाघ तेव्हापर्यंत शांत राहतो तोपर्यंत तो हल्ला करण्याची वेळ येत नाही. तुम्ही पण तसंच बना. तुमच्या शांततेत सगळ्यांना असं दाखवा की तुम्ही फक्त शांत आहात, पण पूर्ण जगाला ऐकण्यास मात्र भाग पाडा. समोरच्याला त्यांच्या जाळ्यात अडकवा. म्हटलं जातं, तो इतरांसाठी जाळ पसरवतो तो अनेकदा स्वतःच त्यात अडकतो. आयुष्य पण काहीसं असंच आहे. लोक तुमच्या विरोधात चालतील, कट करतील, तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करतील, पण खरा खेळाडू तो आहे जो समोरच्याला त्याच्याच चालीत अडकवतो. कसं ते? सर्वात आधी प्रतिक्रिया देऊ नका. फक्त बघा, समजून घ्या आणि योग्य वेळेची वाट पहा. समोरचा हीच अपेक्षा करेल की तुम्ही रागाने भडकून जाल, पण जेव्हा तुम्ही शांत राहाल तेव्हा त्याची पूर्ण योजना धुळीला मिळेल. मार्शल आर्टमध्ये देखील विरोधकाच्या हल्ल्याचा वापर हा त्यांच्याच विरोधात केला जातो. आयुष्यात पण तेच करायचंय. तुम्हाला बदनाम करू इच्छितील लोक, असं काहीतरी करा की त्याची सत्यता आपोआप सगळ्यांसमोर येईल. आणि लक्षात ठेवा, सर्वात मोठा बदला म्हणजे यश. इतक्या उंचीवर पोहोचा की जे ते खाली तुम्हाला पाडण्याचा प्रयत्न करत होते ते तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाहीत. म्हणून पुढच्या वेळी कोणी चालावी तर रागवू नका, फक्त हसा आणि त्याच्या चालीत त्याला अडकवा. पुढचं म्हणजे समोरच्याला कधीही कळू देऊ नका की तुम्ही काय करणार आहात. लक्षात ठेवा, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे धोकादायक चाल तीच असते जी दिसतच नाही. युद्धाचा सर्वात शक्तिशाली योद्धा तोच असतो
ज्याच्या पुढच्या चालीचा अंदाज कोणालाही लागत नाही। आयुष्य पण एक युद्धच आहे। जर जिंकायचं असेल तर तुमचे इरादे तोपर्यंत लपवून ठेवा जोपर्यंत ते प्रत्यक्षात बदलत नाही। कमी बोला, जास्त करा, योजना फक्त स्वतःजवळ ठेवा। आश्चर्याचा धक्का द्या, गोंधळ घालू नका। विचार करा, दोन लोक बुद्धिबळ खेळत आहेत, एक त्याची चाल आधीच सांगून मोकळा होतो, दुसरा शांतपणे खेळत राहतो, तर कोण जिंकणार? तोच जो त्याची चाली लपवून ठेवेल। आयुष्यात पण हेच सत्य आहे। लोकांचं लक्ष छोट्या छोट्या गोष्टींवर अडकून द्या, पण खरा खेळ पडद्यामागे खेळत राहा। कारण जर समोरच्याला तुमची रणनीती कळली तर तो त्यावर उपाय काढेल, पण जर त्याला अंदाजच नसेल की तुम्ही काय करणार आहात तर तो स्वतःच गोंधळून जाईल। सर्वात मोठा धक्का तोच असतो जो अचानक येतो। जेव्हा लोक विचारतही करत नाही तेव्हा तुम्ही शांतपणे विजयाची कहाणी लिहिलेली असते, तेव्हा तुमच्या यशाचा प्रभाव सर्वात जास्त असतो। लक्षात ठेवा, वाघ शिकारीच्या आधी आवाज करत नाही, तो फक्त बघतो, नजर ठेवतो आणि योग्य वेळी अचानक हल्ला करतो। तुम्हाला पण तर हेच करायचं आहे। कमी दिखावा, जास्त कृती। स्वतःला इतकं मजबूत बनवायचं की शत्रू तुम्हाला सामना करण्याआधीच घाबरून जाईल। ताकदीचा अर्थ फक्त मसल्स नाही, खरी ताकद तुमचं डोकं, तुमचे इरादे आणि तुमचा आत्मविश्वास। तुमचं यश, खरा योद्धा तो नाही जो प्रत्येक लढाई लढतो, खरा योद्धा तो आहे ज्याच्या उपस्थितीत शत्रूला मागे हटायला भाग पाडते। जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक ते जे परिस्थिती पुढे हार मानतात आणि दुसरे जे परिस्थितीला आपल्या हिशोबाने बदलतात। जर जिंकायचं असेल तर स्वतःला इतकं मजबूत बनवा की समोरचा तुमच्या समोर उभा राहण्याआधीच विचार करेल, मी खरंच याचा सामना करू शकेल का? तुमच्या इतरांना किंवा कमतरतांना ताकद बनवा, तुमच्या डोक्याने खेळा, फक्त ताकदीने नाही। आणि असा आत्मविश्वास आणा की समोरचा तुमच्या डोळ्यात बघूनच हार मानेल। तयारी इतकी जबरदस्त असली पाहिजे ना, कोणी तुम्हाला हरवूच शकणार नाही। जसा वाघ शिकारीवर निघताना प्रत्येक परिस्थितीसाठी तयार असतो, कधी धावायचं, कधी थांबायचं आणि कधी हल्ला करायचा, तुम्हाला पण तशी समजदारी आणि तयारी ठेवायची आहे। लक्षात ठेवा, स्वतःला इतकं शक्तिशाली बनवा की तुम्हाला लढायची गरजच पडणार नाही। लोक तुमची ताकद ओळखून लढाईशिवायच हार मानतील। आणि आता जर खरंच तुम्हाला लढाईशिवाय जिंकायचं शिकायचं असेल तर हे 10 मुद्दे जे आहेत ते जीवनामध्ये नक्कीच अवलंबा। कोणता मुद्दा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा वाटतो, मजबूत वाटतो, तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा अशा नवीन एखाद्या सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच आपण भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।